नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रचिकित्सक म्हणून काम करतो। आज या व्हिडिओमध्ये आपण एका खास गोष्टीबद्दल बोलणार आहे। आपण बरेच गोष्ट डोळ्यावर एक महत्त्वाची वस्तू बाळगतो आणि रोज वापरतो, पण त्याची योग्य काळजी कशी घ्यावी याविषयी आपल्याला बऱ्याचदा माहिती नसते। अर्थात ती वस्तू म्हणजे आपल्या डोळ्यावरचा हा चष्मा। हा जो चष्मा आहे तो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कधी ना कधी लागतोच। म्हणजे काही लोकांना आपल्याला माहिती आहे आता कमी वयापासूनच नंबर लागायला लागतो, पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ज्यावेळी 40शी उलटते त्यावेळी चष्मा आधी नसेल तरी आता आपल्याला लागतो आणि तो वापरावा लागतो। तर हा चष्मा आपण ज्यावेळी घेतो त्यावेळी ह्याची जी काच असते ती काही महत्त्वाच्या 2-3 प्रकारामध्ये बनते। पूर्वीच्या काळी ही ग्लासमध्ये किंवा काचेमध्येच बनायची। ह्या काचेचा फायदा असा होता की त्याच्यावर स्क्रॅच कमी यायचे, परंतु त्याच्यामुळे वजन वाढायचं आणि तुम्हाला जे पूर्वी वापरत असतील काचेचे चष्मे किंवा आत्ता त्यांना लक्षात आलं असेल की त्या वजनामुळे बऱ्याचदा इथं नाकाच्या बाजूला असे खड्डे पडलेले आपल्याला दिसायचे आणि ऑफकोर्स वजन असल्यामुळे आपल्याला अनकम्फर्टेबल व्हायचं। आता जे चष्मे बनतात ते मोस्टली ॲक्रिलिक प्रकारात असतात। याच्यात CR चे असतात आणि पॉलिकार्बोनेटचे सुद्धा चष्मे असतात। आणि ह्या मटेरियल जे ॲक्रिलिक आहे मटेरियल त्याचा फायदा असा असतो की हे लाईट वेट असतं मटेरियल आणि तसंच ते ब्रेक होत नाही इझिली आणि त्यामुळे आता हे कॉमनली वापरलं जातं। लाईट वेटमुळे हे वापरणं दिवसभरसुद्धा आपल्याला कम्फर्टेबल राहतं। आता हे जे चष्मे असतात ॲक्रिलिकचे किंवा पॉलिकार्बोनेटचे त्याला काचेपेक्षा थोडंसं स्क्रॅच पडायची शक्यता जास्त असते जर तुम्ही नीट वापरला नाहीत। अर्थात हे स्क्रॅच पडण्याचं प्रमाण त्याच्यावर बऱ्याचदा आपण जर ॲडिशनल कोट्स घेतले असतील, जसं हार्ड कोट असतो, सुपर हार्ड कोट असतो, ज्याच्यामुळे स्क्रॅच पडण्यापासून त्याचं प्रमाण कमी होतं, पण तरीसुद्धा आपला वापर कसा करावा हे फार महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर समजा या चष्म्यावर डाग झाले तर आपण पहिलं काय करतो, पुरुष वर्ग असेल तर तो शर्टच्या कापडाला लगेच पुसायला जातो, महिला वर्ग ओढणीला किंवा साडीला तो पुसायचा प्रयत्न करतो। आणि हे जे आपण कापड वापरतोय जे चष्मा पुसायसाठी हे ॲक्च्युली चष्मा पुसायसाठी बिलकुल योग्य नाही। याचं कारण ते रफ असतं। आपल्याला आठवत असेल ज्यावेळी आपण चष्म्याच्या दुकानात जातो त्यावेळी चष्म्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचं एक स्मूथ किंवा मऊ असं एक कापड दिलेलं असतं आणि हेच कापड हे चष्म्याच्या क्लिनिंगसाठी किंवा पुसण्यासाठी योग्य असतं, कारण याच्यामुळे स्क्रॅच पडत नाहीत आपल्या चष्म्यावर। त्यामुळे हे नेहमी तुमच्याकडे बाळगणं हे गरजेचं आहे। अर्थात शक्यतो अशी एक सवय ठेवा की आपण सकाळी एकदा चष्मा वापरायला चालू केली की दिवसभर बऱ्याच लोकांना सवय असते की खाली काढून ठेवतात किंवा सारखं त्याला बोटं किंवा हात लावतात आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर स्मज मार्क्स येतात आणि मग ते पुसायला तुम्ही कुठलंही कापड वापरलं की त्याला स्क्रॅच होतो। सो आपल्याला जर हे चष्मा जर खराब झाला असेल, त्याच्यावर स्मज मार्क्स असतील तर काढण्यासाठी 2 गोष्टी, एक तर क्लिनिंग सोल्युशनसुद्धा चष्म्याच्या दुकानात मिळतं आणि दुसरं हे मऊ कापड हे स्पेसिफिकली चष्मा क्लिनिंगसाठी मिळतं। हे चष्म्याच्या दुकानात मिळतं किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता। हा आपण घरी आल्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर ह्यानं व्यवस्थित ते सोल्युशन आणि या कापडानं स्वच्छ पुसून घ्यावे आणि सकाळी उठल्यानंतरसुद्धा क्लीन असतानाच ते वापरावेत आणि दिवसभर शक्यतो बोटांनी आपल्या चष्म्याला टच करायचा प्रयत्न करू नये। शक्यतो फ्रेमला तुम्ही धरलं तरी चालेल, पण चष्म्याच्या काचेवर हात लावणं अवॉइड करावं। तुम्हाला आश्चर्य वाटेल की बरेच जण कंप्लेंट घेऊन येतात की मला चष्म्यानं आता क्लिअर दिसत नाही आहे, माझा चष्म्याचा नंबर बदलला आहे का? आणि ज्यावेळी आम्ही चष्मे बघतो तर असं दिसतं की इतके त्याच्यावर स्क्रॅच मार्क असतात की त्याच्यामुळे अंधुकसुद्धा दिसतं। काही लोकांना ही कंप्लेंट असते की मला रात्री दिसायला त्रास होतो, वाहनांचे उजेड जे असतात त्याचा त्रास होतो आणि बऱ्याचदा ह्या मल्टिपल जे स्क्रॅचेस पडलेले असतात त्याच्यामुळे होतं। तर मी सांगितलं तुम्हाला योग्य तो कापडाचाच वापर करा। दुसरं एक कारण असतं ज्याच्यामुळे स्क्रॅचेस पडतात ते म्हणजे आपण ज्यावेळी चष्मा काढून ठेवतो त्यावेळी बऱ्याचदा आपण ह्या जे त्याच्या काड्या आहेत त्याच्यावर हा ठेवायला पाहिजे चष्मा ठेवताना अशा पद्धतीनं, पण बऱ्याचदा लोक उलटा ठेवतात आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याचा जो सरफेस असतो फ्रंट सरफेस आणि त्याला बऱ्याचदा सेंटरला स्क्रॅच पडल्याचं आपल्याला दिसतं, कारण ते उलटा ठेवल्यामुळे बरोबर जिथे आपला दिसण्याचा भाग असतो त्याच्यावर बरोबर ते स्क्रॅचेस झालेले असतात। त्यामुळे ठेवताना सुद्धा एकतर डबी जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यात व्यवस्थित ठेवा, पण डबी जरी नसेल तरी अशा प्रकारे तुम्ही जर त्याच्या ज्या काड्या आहेत किंवा त्याचे जे मागच्या भाग आहेत त्याच्यावर ठेवला आणि काचेवर नाही ठेवला तर तो बेटर राहील। तिसरा एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला दिसते ती म्हणजे खास करून ज्यांच्या फ्रेम्स मेटलच्या आहेत
किंवा ज्यांचे मेटल जॉईंट्स आहेत, तर बऱ्याचदा त्यांचा चष्मा अशा प्रकारे तिरका झालेला असतो आणि असा तिरकाच ते वापरत असतात चष्मा. तर लक्षात घ्या की चष्म्याचा नंबर काढल्यानंतर जे चष्म्याचं सेंट्रेशन आहे, जे आम्ही चष्मा बनवताना जे ऑप्टिशियन आहेत किंवा डिस्पेन्सिंग ऑप्टोमेट्रिस्ट आहेत ते बरोबर मार्क करून हा चष्मा बनवत असतात. आणि तुम्हाला माहिती असेल की चष्म्याच्या दुकानात गेल्यावर तुम्हाला बरोबर बसून ती फ्रेम घालून आणि मग तुम्हाला स्ट्रेट बघायला सांगतं आणि मग ते मार्किंग घेऊन तुमचा चष्मा बनवत असतात. ज्यावेळी आपला चष्मा तिरका होतो त्यावेळी जरी तो चष्मा वेल सेंटर्ड असेल सरळ स्थितीमध्ये, पण तिरका झाल्यावर तो डिसेंटर झालेला असतो आणि त्यामुळे डोळ्यावर ताण येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जर चष्मा वापरल्यावर हेडेक होतोय, त्रास होतोय किंवा बरं वाटत नाही आहे, तर कदाचित नंबरचा दोष नसून तुमचा चष्मा तिरका असण्याची शक्यता असते. आणि हा खास करून ज्यांना ॲस्टिग्मॅटिझम किंवा सिलेंड्रिकल नंबर जास्त असतो त्यांना तर खास करून हा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जास्त होऊ शकतो. पण बाकी सगळ्यांना सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. ज्यांना प्रोग्रेसिव्ह आहेत, बायफोकल आहेत, त्यांना सुद्धा जर चष्मा तिरका असेल तर त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो फ्रेम ही सरळ असणं गरजेचं आहे. त्यामुळे आरशात बघा, जर ती तिरकी वाटली तर तुम्ही ऑप्टिशियनच्या जवळ जाऊ शकता. त्यांच्याकडे काही टूल्स असतात ज्याच्यामुळे ते चष्मा तुम्हाला पुन्हा सरळ करून देऊ शकतात. चष्मा तिरका असताना तो वापरल्यामुळे हा डोळ्याचा जो त्रास होतो तो तुम्ही टाळावात, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही चष्मा कसा घालता. ज्यावेळी आपण ऑप्टिशियनकडे जातो, चष्मा बनवतो, त्यावेळी जनरली जी फ्रेम आपण घेतली आहे, समजा ही फ्रेम मी सिलेक्ट केली आहे, तर ते सांगतात तुम्ही जसा वापरणार आहे तसा चष्मा तुम्ही ठेवा आणि त्यानंतर ते मार्किंग घेतात. त्यामुळे जर तुम्ही चष्मा बनवताना जर समजा हा चष्मा थोडासा पुढं ठेवून तुम्ही मार्किंग घेतलं असेल आणि व्यवहारात तुम्ही जर समजा चष्मा असं मागं घ्यायची तुम्हाला सवय असेल, तर पुन्हा तुमचं चष्म्याचं जे सेंट्रेशन आहे ते चुकीचं येऊ शकतं आणि त्याच्यामुळे परत तुम्हाला त्रास होतो. त्यामुळे ज्यावेळी चष्मा बनवताय त्यावेळी तुम्ही कशा पद्धतीनं ती वापरणार आहे फ्रेम, त्या पद्धतीनंच आपल्या चेहऱ्यावर ठेवून मगच त्यांच्याकडून तुम्ही चष्मा बनवून घ्या. प्रत्येकाचा चेहरा वेगवेगळा असतो. त्यामुळे ज्यावेळी आपण चष्मा घालतो आणि काही चष्म्याच्या यांना तुम्हाला माहिती आहे नोज पॅड्स असतात, त्याच्यामुळे आपण चष्म्याची हाईट वर खाली ॲडजस्ट करू शकतो. काही चष्म्याच्या फ्रेम्सला हे नोज पॅड नसतात, अशावेळी ही ॲडजस्टमेंट आपल्याला करता येत नाही. त्यामुळे अगदी महत्त्वाचं आहे की ज्यावेळी तुम्ही चष्मा घालता आणि मग त्यानंतरच मेजरमेंट करून हा चष्मा बनवला तर तो व्यवस्थित होतो. हे खास करून प्रोग्रेसिव्ह बायफोकल बनवताना सुद्धा अधिक व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. कारण काही लोक करताना चष्मा हा खाली असतो आणि वापरताना वर जातो आणि त्याच्यामुळे मग त्यांचा जर प्रोग्रेसिव्ह चष्मा असेल तर त्यांना दूरचं दिसायला त्रास होऊ शकतो. तर असे बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यात चष्म्याची तुम्ही अतिशय योग्य अशी दखल घेतली पाहिजे, योग्य काळजी घेतली पाहिजे आणि त्यामुळे चष्मा व्यवस्थित नसल्यामुळे जो तुम्हाला त्रास होऊ शकतो तो तुम्ही पूर्णपणे टाळू शकता. तुम्हाला याविषयी आणखी काही प्रश्न असतील तर जरूर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये याची उत्तरं अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकतो. धन्यवाद.